एका सह्याद्रीचा सिंहगंधला राजा शिवाजी प्रकट झाला. राजमहाल विदेशी खान हा विमान देश हिंदुस्थान शूरवीर येथे जन्म घेतली ज्ञानवंतांची हीच नदी संत ज्ञानेश्वर होती. अशा पुण्यामध्ये दिव्यवाणीच्या प्रांगणामध्ये मोगरा वेदचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके माजी उपमुख्यमंत्री आणि आमच्या सर्वांचे आदरस्तंभ सन्माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि सोबत उपस्थित अभिनेत्री कुलकर्णी यांचे स्वागत करतो. दादाला विनंती करतो आपण कृपया या ठिकाणी दीप आपण उद्घाटन सोहळा संपन्न करावा. सर्वांनी कृपया बँकेट हॉलमध्ये बसून घ्या ही माझी विनंती आहे. प्लीज सर्वांनी बँकेट हॉलमध्ये बसून घ्या. खाली पुढे गेल्यावर आपला पुढचा कार्यक्रम होईल. चालले ते कुठे चालले काय कुठल्या प्रकारचं फूड देणं साऊथ इंडियन का पंजाबी डिशेस वगैरे सगळे गर्दी असल्यामुळे पूल कमी आहे का पुलिंग कमी आहे ते खाली गर्दी असल्यामुळे. मुद्दाम लाईटची व्यवस्था अशी केली का इथं वर कुणा करतात याचा रेट जास्त राहणार थोडा. एसी मध्ये येऊन बसणार त्याच्यामध्ये पडायचं कारण आता आपण कपड्याचा आपला बिझनेस आहे, आपला कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, बाकीचे सगळे कंपनी इतकी वेगळी लाईन आहे. ट्रेडिंगची लाईन मोठी आहे. उद्या स्प्रेड करायचं म्हणलं सेट झाड स्प्रेड करायचं चेन करायची डोक्यात. मोगरा नाव कशावरून ठेवलं? फ्रेश फ्लॉवरच्या हिशोबाने थोडंसं डिफरंट असं म्हणून शेट्टीचे जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेलला मॅच निशिगंधा पण होऊ शकतो. नाही मोगऱ्याची चेन हे जर नको मला मी आता पाणी नारळ सोबर फक्त हे काचा बिचा फार स्वच्छ ठेवावं लागतं तरच त्याची मजा. नाही तर काही काचा प्लेट ग्लासेस हे सगळे क्लीन अरे मला विदाऊट आहे बघ विदाऊट शुगर विदाऊट आईस. कोणी नसलं तर काय घरी असल्यावर कोणी असतं किंवा तिथं पण माझ्या सांगितलं की बाबा कोणी ऑफिस या पिढी मी तर आश्चर्यचकित झालो. आणि काही मुलं CA परंतु बिझी. गावडे कोण? रेखा गावडे. अच्छा त्यांचे मिस्टर वकील आहेत ना? हो आमचे का पिंपरी चिंचवडचे. बरं बरं
ते मला वाटतं रेखा नगरसेवक होते. मला वाटतं रेखाची मुलगी लॉयर मिळून एक त्यांनी सांगलं पुढं जर सोनं जास्त किमतीचं घेतलं तरी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लागतात तरच तुम्ही विकता. 2 लाखाच्या पुढे घेतलं तर चेक कंपल्सरी, चेकनीच द्यायचं. आणि आता पूर्वी हॉलमार्कचं हे करून त्याचं सगळं डेटा सगळं स्टॅम्पिंग करावं लागतं त्याच्यावरती. ज्वेलरीवर इतकं बारीक असं ते दाखवलं त्यांनी मला. ज्वेलरीवर स्टॅम्पिंग करावं लागतं. ते त्यांची ते ऐकल्याशिवाय ते दिसत नाही. ऐकलंच तेच बघावं लागतं. 61,000च्या पुढे गेलं म्हणलं. एक तारखेपासून बंधुराजांच्या सारखा विचार केला नाही. त्याला कसं 8 केस झाले. काही बसू लागेल लॉस झाला. काय झालं आम्ही पण सुनेत्राला काय केली एकदा पडलं चांगलं आहे. कारण शेवटी हे लोक बिझनेस बनतात, चालला तरच ते घेणार ना. पण खूप जण माझ्या माहितीप्रमाणे 75% त्याच्यामध्ये अडचणी येतात. 25% चालू. आणि कमी जागेमध्ये जास्त वीज तयार होते. आता युनिटचा टर्नओव्हर किती झाला? सगळी 17 दुकानं वगैरे हे सगळे. ऑटोला काही म्हणावं असं नाही. हे बरोबर आहे, परंतु बारामती सोमाणी परिवाराच्या मोगरा प्युअर व्हेज आणि आता जिथं आपण बसलेलो त्या बँकेट हॉलच्या उद्घाटनाच्या करता उपस्थित असणाऱ्या सिने अभिनेत्री सोनाल कुलकर्णीजी, विशेषतः या कार्यक्रमाच्या करता उपस्थित असणारे सुभाष जगताप, नितीन कदम, अश्विनी कदम, महेश शिंदे, विजय डाकले, डॉक्टर सुनीता मोरे, संतोष नागरे, सर्व आमचे सहकारी, इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या करता आलेलो आहे, ते आमचे सुनील सोमाणी, सुशील सोमाणी, सुभाष सोमाणी, तसंच महेश सोमाणी. त्यांची पुढची पिढी देखील त्या वेगवेगळ्या त्यांनी जे व्यवसाय सुरू केलेले त्या व्यवसायामध्ये काम करायला लागलेले ते आनंद सोमाणी, केतन सोमाणी, प्रणव सोमाणी, ओंकार सोमाणी, सर्व त्यांच्या परिवारातील महिला भगिनी, बंधू भगिनींनो आणि त्यात माझ्या तरुण मित्रांनो, बारामतीतनं अनेक वर्ष म्हणजे मला आठवतं आम्ही लहानपणी आजींच्या बरोबर राजस्थान क्लॉथ सेंटर म्हणून बारामतीला मेन रोडला दुकान आहे आणि तिथं जवळपास 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या बाईंना चालता येत नव्हतं. एक घटना घडली होती आणि त्याच्यामुळे त्यांना गाठी लागायची
परंतु टांग्यातनं आम्ही त्यांना त्यांच्याबरोबर तिथं जायचो आणि सुनीलचे वडील चंपालाल सोमाणी हे त्या दुकानामध्ये असायचे. तर खूप मोठं दुकान तिथं असायचं. आमच्या बाई नऊवारी साडी नेसायच्या, त्याच्यामुळे नऊवारी साडी घेण्याच्या करता हक्काचं दुकान म्हणून आम्ही राजस्थान क्लॉथ सेंटर मध्ये जायचो. आम्ही बहुतेक ही सगळी भावंड, आम्ही भावंड बहिणी साधारण एकाच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं हायस्कूल, त्या हायस्कूल मध्ये शिकलो. म्हणजे पवार साहेब 1911 साली आमच्या तिथं ते हायस्कूल झालेलं आणि अनेक पिढ्या त्या हायस्कूलने घडवण्याचं काम केलं. आणि ह्या सगळ्या पिढ्या घडवत असताना आमच्या बारामतीमध्ये व्यापार करणारे अनेक मान्यवर आहेत. मग त्याच्यामध्ये सोमाणी परिवार असेल, लेगरेकर परिवार असेल, वरुचकर परिवार असेल, वाघोलीकर परिवार असेल, खूप जणांची नावं त्या बाबतीमध्ये घेता येतील. अतिशय जिव्हाळ्याचे संबंध. तसं बघितलं तर आता आनंद ही तिसरी पिढी आणि आनंदचे किंवा केतन, प्रणव, ओंकार यांची पुढची पण पिढी चौथी लहान आहे, परंतु जवळपास 4 पिढ्या आमचे आणि यांचे संबंध. मला आठवतंय 90-91 ला मी ज्यावेळेस बारामतीतनं खासदार म्हणून निवडून दिलं तिथल्या लोकांनी, आणि त्याच्यानंतर सुनीलनी इथं येऊन एक व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. आणि सुरुवातीचा कालखंड तसा संघर्षाचा कालखंड. त्यांची शेती पण होती, ती पण शेती स्वतः चंपालालचे अतिशय चांगल्या पद्धतीने करायचे. परंतु त्यांच्या मुलांनी आल्यानंतर बांधकाम व्यवसायामध्ये पण पदार्पण केलं. म्हणजे त्याच्यामध्ये सुनील, सुभाष किंवा सुशील, महेश हे सगळेच असतील. एक दुःखद घटना घडली. आज त्यांचे एक बंधू आपल्यात हयात नाहीयेत, पण तोही अतिशय हरहुन्नरी होता, माझ्याबरोबर सतत असायचा. परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कोणाचं चालत नाही. मी त्याला बाबूने श्रद्धांजली अर्पण करतो. पण हे सगळं करत असताना ऑटो इंडस्ट्रीमध्ये हे पुढे आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी कापडाची दुकानं, म्हणजे मला वाटतं मराठवाड्यात वगैरे इतके मोठ्या प्रमाणावर केलेली आहेत की आज बघता बघता 1000 कोटीच्या पुढे त्यांचा टर्नओव्हर झालेला आहे. आणि उत्तम पद्धतीनं काम करायचं, निर्व्यसनी ही सगळी पिढी आहे आणि फक्त धंदा एके धंदा आणि माणुसकी जपायची, अशा प्रकारे ह्या सोमाणी परिवाराचं कामाची पद्धत आहे. माणसं जोडायचं काम केलं, अतिशय समंजस भूमिका ठेवली. कुठलाही उर्मटपणा या कुठल्याच भावंडांच्या मध्ये पाहायला मिळत नाही. सुभाषला मी बारामती नगरीचं नगराध्यक्ष पण त्या ठिकाणी त्यांनी तिथलंही काम अतिशय उत्तम पद्धतीनं केलं. सामाजिक क्षेत्रामध्ये पण हे लोक काम करतात आणि स्वतःचा व्यवसाय पण चांगल्या पद्धतीनं सांभाळतात. मी त्याला म्हणलं की बाबा सुनील, तू होता हे जे काही मोगरा प्युअर व्हेज आणि बँक्वेट हॉल इथं केला, खरं तर पुण्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पुणे चहूबाजूंनी वाढतंय, पिंपरी चिंचवड वाढतंय, रिंग रोड आणि अनेक रहदारीच्या समस्या दूर करण्याच्या करता सर्वच राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप करून हे प्रश्न सुटणार नाही. त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊन, पर्यावरणाचा विचार करून, उद्याच्या भावी पिढीचा विचार करून त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. आज वेगवेगळ्या व्यवसायामध्ये हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस आहेत, हॉस्पिटॅलिटीला चांगले दिवस आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार हा व्यवसाय निर्माण करतो. आणि प्युअर व्हेज आहे. अलीकडे समाजामध्ये प्युअर व्हेजला पण जाणारा एक वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. जिथं व्हेज नॉनव्हेज असतं तिथं प्युअर व्हेज वाल्यांना वाटतं की काय त्या नॉनव्हेज मधला चमचा इकडे गेला असेल का, डिश इकडे गेली असेल का, कुणाचा हात लागला असेल का, एक अशी शंका. त्याच्यामुळे मी बघितलेलं आहे की जे पूर्ण शाकाहारी असतात ते जास्त अग्रक्रम पूर्ण शाकाहारी हॉटेलला देत असतात, रेस्टॉरंटला देत असतात. आणि त्याच्यातनं पुण्यासारख्या या महत्वाच्या ठिकाणी याची गरज होती. नवीन व्यवसाय तसं बघितलं तर आमच्या सोमाणी परिवारातल्यांनी कुणीच अशा प्रकारचा व्यवसाय केलेला नाही. पण सुनीलच्या आणि विशेषतः आनंदच्या मनामध्ये आहे की पुढे याची चेन मोगरा प्युअर व्हेज आणि याची चेन निर्माण करायची आणि यांची एक जिद्द चिकाटी पाहिली आवड निश्चितपणे ते त्याच्यामध्ये यशस्वी होतील याबद्दल माझ्या मनामध्ये निर्मात्र शंका नाही. मी एक घरातला कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम स्वीकारलेला होता आणि त्याच्यामुळे आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आम्ही
ज्यूस घेतलं, म्हणलं चला आता जावं. त्यांनी सांगितलं नाही, खाली लोक बसलेली आहेत. परंतु मी माझ्या वतीनं तसंच मृणाल कुलकर्णीजींच्या आमच्या दोघांच्या वतीनं या आपल्या मोगरा प्युअर व्हेज अँड बँकेट हॉलचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. या व्यवसायामध्ये आमच्या आनंदला निश्चितपणे यश मिळेल. आनंदला मनापासून आम्ही शुभेच्छा देतो, त्याला आशीर्वाद देतो आणि त्यांना उत्तम प्रकारचं यश मिळवावं. क्वालिटी सांभाळावी, फूड क्वालिटी खूप महत्वाची आहे, स्वच्छता खूप महत्वाची आहे. अलीकडे फॅमिली घरातले लोक आल्यानंतर त्यांना पण स्वच्छतागृह असेल किंवा इतर गोष्टी असतील तर सगळ्या इतक्या अप टू डेट असल्या तर त्याची पब्लिसिटी होती. पण फूड क्वालिटीला मात्र अनन्यसाधारण महत्व आहे. साधारण सकाळी 11ला हे सुरू होणार आहे, रात्री 11 पर्यंत चालणार आहे. जवळपास 12 तास शुद्ध शाकाहारी जेवण देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. निश्चितपणे पुणेकर या आमच्या मोगरा प्युअर व्हेजला चांगला प्रतिसाद देतील या असा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं व्यक्त करतो. आणि जसं इतर व्यवसायामध्ये आमच्या सोमाणी बंधूंनी यश मिळवलेलं आहे तशाच पद्धतीनं ह्याही व्यवसायामध्ये त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं त्याच्यामध्ये विशेषतः आनंदला मनापासून शुभेच्छा देतो, त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद.